पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक। पुण्यात वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्याजवळ कर्तव्य बजावत असताना एक महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत असताना एकाने महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने लायटरने न पेटल्याने महिला पोलीस अधिकारी या घटनेतून बचावले आहेत। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। संजय फकीरा साळवे, राहणार पिंपरी चिंचवड, मूळगाव जालना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याने दारूच्या नशेत महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला। ही घटना पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास हा प्रकार घडला आहे। पुण्यात सध्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई तीव्र करण्यात आली आहे। शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर देखील या प्रकरणी कारवाई सुरू होती। यावेळी एका वाहन चालकाला अडवण्यात आले असून त्याला कागदपत्र विचारले असता त्याने रागाच्या भरात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर थेट पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला। यावेळी चौकात उभ्या असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने आरोपीला अटक केली। यावेळी आरोपी हा दारूच्या नशेत होता आणि या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीला अटक केली आहे। मुंबईसह सीताराम कळंबे, पुणे। पोलीस अधिकाऱ्यांना अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न करत होता, तर नेमका संपूर्ण प्रकार काय होता? API जानकर ह्या पुणे ट्रॅफिक विभागात फरासखाना विभाग येथे नेमणुकीला आहेत। त्यांच्याबरोबर PC सावंत हे देखील नेमणुकीला आहेत। ते संध्याकाळी ज्यावेळेस ट्रॅफिक कारवाई सुरू होती सदर याच्या दरम्यान बुधवार चौक येथे तो इसम वेडीवाकडी गाडी चालवत येताना त्यांना आढळून आला। त्यामुळे त्याला कारवाई करण्याकरता त्यांनी कार्यालयामध्ये आणलं होतं। तर सदर कारवाई दरम्यान तो दारू पिलेला आढळल्याने त्याची मोजणी करण्याकरता त्या मशीनमध्ये फुंकर मारण्याकरता त्याला सांगितले असता तो ती फुंकर मारत नव्हता आणि गोंधळ करून त्यांना विरोध करत होता। म्हणून खूप गोंधळ घालत असल्यामुळे त्यांनी त्याला शांत राहण्याकरता थोडा वेळ उभं केलं की शांत उभा राहा म्हणून, आणि त्या तोपर्यंत आतमध्ये त्यांच्या दुसऱ्या कामाकरता गेले असते तेवढा तो कुठेतरी निघून गेला आणि येताना ते त्यांचं काम चालू होतं आतमध्ये ते आणि सावंत यांचं। तर आतमध्ये डायरेक्ट आला, बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला होता आणि मी आता तुम्हाला पेट्रोल आणले, तुम्हाला जाळूनच टाकतो असं म्हणून त्यांनी ते सावंत यांच्या अंगावर बॉटल ओतत असताना मॅडमनी पकडलं, ओतली तरी ती सावंत यांच्या कपड्यांवरती आणि मॅडमनी हात पकडला तर मॅडमच्या अंगावर ओतली आणि लायटर डाव्या हातात होता, त्यांनी ते आग लावायचा प्रयत्न करत होता। मॅडमनी तो पण हात पकडला। त्यांचा आरडाओरडा बघून इतरही कर्मचारी मदतीला धावून आले, त्यामुळे तो दुर्घटना टळलेली आहे। ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाईसाठी त्याला ताब्यात घेतलं होतं, नशा केलेली होती त्यांनी। साधारण 5:30-6 वाजताच्या दरम्यानची वेळ आहे संध्याकाळी। त्याचा आता शोध आम्ही तपास करत आहोत। गुन्हा दाखल केला, त्याला अटक केलेली आहे। त्याने पेट्रोल आणि ते लायटर हा कुठून घेतला त्याचा आम्ही आता तपास करत आहोत। काय झालं, आपण त्याला ताब्यात घेतलं होतं, चौकीत आणलं होतं, काय झालं की तो एवढा आक्रमक झाला? आपण पोलिसांनी त्याच्याकडे काही त्याच्या मित्र परिवाराकडे वगैरे चौकशी केली, तो थोडासा आक्रमकच असल्याचं मित्र परिवार सांगतात, पण अजून आम्ही त्या निष्कर्षावर काय झालं तो सांगत नाहीये। कलम आहे भारतीय न्याय संहिता कायदा 2023 कलम 109, 132 आणि मोटार वाहन कायदा 1988 कलम 184, 185 अन्वये दाखल केलेला आहे गुन्हा। हिंदी में थोड़ा सा आप बताइए क्या हुआ था? संक्षेप में बताइए क्या घटना घटी है और आपने क्या मामला दर्ज किया है? शुरू केलंय। कल शाम 5 या 6 बजे के दरमियान ट्रैफिक ब्रांच की तरफ से जो बुधवार चौक